तर या ठिकाणी भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला एकटीने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा आहेत सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी अरविंद भाऊ आरेकर यांच्या निवासस्थानी एका भगवत कार्याचे हवन कार्य पार पाडून भगवत कार्याला सुरुवात चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. बैठकीमध्ये उपस्थित साहेब भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम. आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसंच सर्वांच्या वाराणसी उपस्थित आहे. आईला सुद्धा माझा प्रणाम. संपूर्ण मान सेवक सेविका बालसेवक सर्वांना एक साथ माझा नमस्कार. तर बघा या ठिकाणी रविभाऊ मोरकर संचालक यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भाऊ धन्यवाद. तर बघा प्रत्यक्षात या मार्गाला परमेश्वरी कृपेवर आलेला सेवक आता मगाशीन आरेकर भाऊ मगाशीन आले होते. आमच्या उमरेडला आले होते. आमच्या उमरेडला आले. त्यांनी भलाही मला बघितलं पण मी त्यांना बघितलं आरेकर भाऊला. तर ठीक आहे परमेश्वरी कृपा जागृत आहे म्हणून या जगाच्या पाठीवर माझ्या सेवकांना हेच म्हणणार आणि नाही रे नाही आणि कोणी कोणाचे नाही आणि शेवटी जाशील एकलाच वेळा माझे म्हणून. शेवटी आपल्याला एकट्यालाच जायचं आहे परंतु सर्व या ठिकाणी आता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं आहे आणि शेवटी जाशील एकटाच वेळा माझं म्हणून आणि नाही रे आणि नाही कोणाचे कोणी. या जगाच्या पाठीवर कोणाचे कोणी नाही पण ही कृपा अशी महान त्यागी बाबा जुमदेवीने एक चित्त एक लक्ष घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवीने परमेश्वरी प्राप्त केलं आणि त्या परमेश्वरी कृपेचा आज प्रसार आणि प्रसार प्रत्यक्षात सगळ्या महान त्यागी बाबा जुमदेवीच्या कृपेने सर्वांना सुख समाधान मिळत आहे. तर हे आमच्या सर्वात श्रेष्ठ भाग्य समजायचे की आज भाग्यवान आहे की महान त्यागी बाबा जुमदेवीच्या कृपेशी जुळलो. आज मला हे म्हणायचं आहे या महान त्यागी बाबा जुमदेवीच्या कृपेत नसताना माझी परिस्थिती अशी होती. आमची डोमनबाईला माहित आहे. डोमनबाईला माहित आहे येथून 25 वर्षाच्या अगोदर मार्गामध्ये 25 वर्षाचे 26 वर्षाला मार्ग जुळलो. पण त्याच्या अगोदरची गोष्ट अशी होती की त्या दारूच्या नशेमध्ये आम्ही 5 जण साडभाऊ त्या सोनेगावमध्ये साल्याचं लग्न होतं आणि बंडी काढून साल्याने केलं म्हणून आम्ही त्याच्या बंडीच्या भोवऱ्या काढून ठोकून दिल्या. दारू घेऊन ठोकाने 5 साडभाऊ त्या गावामध्ये झोपलो. ऐका ना देवंदाई अशी परिस्थिती होती आमची. परंतु आज महान त्यागी बाबा जुमदेवीच्या कृपेने ही माणुसकी म्हणजे जे मानवता असलेली माणुसकी दूर झाली आणि बाबाच्या कृपेने सुख समाधान मिळालं. म्हणून अरे धन मिला किसी को धनवान बन गया. किसके पास बहुत सारा धन है. अरे धन मिला किसी को धनवान बन गया और ताकत मिली किसी को पहलवान बन गया. किसको ताकत मिले तो पहलवान बना लेकिन उसके पास दिमाग नहीं. धन मिला किसी को धनवान बन गया ताकत मिली किसी को पहलवान बन गया और मुझे महान त्यागी बाबा जुमदेवजी का मार्ग मिला तो मैं इंसान बन गया. तर बघा महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेने आज मला इंसान बनण्याची संधी मिळाली आणि बाबाच्या कृपेने आज जीवन सुखमय जगण्याची संधी मिळाली. धन्य माझे महान त्यागी बाबा जुमदेवजी. या जगाच्या वाटेवर आज दुःखाचं निवारण करायचं म्हणलं तर बघा या बाबाच्या कृपेने आज मला बहुत साऱ्या या मार्गामध्ये येऊन समजण्याची संधी मिळाली. ठोकर लागली परंतु बाबाच्या कृपेने बघा सत्य कृपेवर या मार्गाचा सेवक आजही बाबाच्या कृपेवर सेवक जो भी बरोबर पद्धतशीर चालतो तर भगवान त्याचं निश्चित कार्य करतो याची मला जाणीव आहे आणि प्रत्येक सेवकाला जाणीव आहे. बाबांनी दिलेला तत्व शब्दांनी मला जो कार्य करतो तर परमेश्वर सदैव त्याच्या डोक्यावर ठेवून परमेश्वरी त्याच्या कृपेवर त्याच्या कर्मीवर त्याच्या कर्तृत्वावर परमेश्वर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचं काय होतो बाबाला त्याला काय म्हणतो तथास्तु. त्याच्या डोक्यावर हात ठेवून परमेश्वर त्याचं दुःख निवारण करण्यासाठी तथास्तु म्हणते. आणि जो या कृपेशी वागत नाही जो या मार्गाला मानत नाही
त्याला काय म्हणते भगवान, दोन हात दूर जाते आणि तसाच तू तुझं कोणीच ऐकत नाही. कारण म्हणून महात्मा बाबा गुरुजींना दिलेल्या तत्वशब्दांनी माझं कार्य करा. अन्यथा कोण या करायचं काय करते, कोण चुकतो तो त्याचा प्रश्न करून तो आपल्या हातातून चुकवणे परमेश्वरी कार्यावर लक्ष द्या. कारण की भगवंत निश्चित कार्य करते. दुःखातून मुक्त करण्यासाठी लढाई कुठून आपल्याला 24 घंटे बाबा आपल्या साकडे असं समजून जर सरकारने कार्य केलं तर समज येणारी चूक तत्वशब्द बरोबर आपल्या जवळ राहील. अन्यथा राहणार नाही. घेतलेली वस्तू बघा, आपण कोणतीही वस्तू घेतो आपल्या घरामध्ये, वस्तू कोणतीही घेतली चांगली 10-20 हजाराची 5-25 हजार तिला का 3-3 वेळा झाकून ठेवते आहे का नाही. खराब नाही केलं पाहिजे, पाणी नाही टाकलं पाहिजे, खिशातले पैसे बरोबर झाकून राहते, 3 वेळा पाकिटाला हात लावून पाहिजे नाही आहे का नाही. पण महान जागी बाबा तुमची दिलेली कृपा कुठे आहे हे बी आम्हाला माहीत झालं पाहिजे. किती बी आमच्याजवळ सदैव राहिलं पाहिजे. तर परमेश्वर निश्चित कार्य करते. यातून मला स्वतःचा अनुभव आहे. एकदा मला कार्यक्रम करत असताना, भजनाचा कार्यक्रम करत असताना परमेश्वर खूप माझी परीक्षा घेतो. कधी कधी खूप परीक्षा घेतो. आणि त्या परीक्षा म्हणजे त्या दिवशी कसं झालं साहेब बघा, त्या दिवशी मला 15 दिवसाच्या अगोदर कार्यक्रम होता का नाही तर देण्याच्या समोर, त्या दिवशी मला चक्कर येते. आता सांगा परमेश्वर कोणत्या कोणत्या मी शब्द दिलेले ते जमत नाही. आणि हा चक्कर कोण कुठून येऊन टाकतं मला परमेश्वरला काही कळत नाही. शेवटी मला जाच लागला त्यांच्या गाडीवर. आणि रात्रीला जेव्हा तिथं कार्यक्रम करालो तर परमेश्वरानुसार संपूर्ण कार्यक्रम माझ्याकडून करून घेतला. तर पुन्हा चक्करच नाही आला. तर परमेश्वर हे अशी काय आहे, कुठे काही कमी जास्त चुकतो मी नाही. रोज तर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कोणती अडचण आल्यास नाही जात. अडचण म्हणजे माझ्याकडे एवढीच येते की कधी टू व्हीलर काढली आणि रात्रीला अंधार पडला तर मला गाडी चालवायची माझी हिंमत पडत नाही. मग बाकी प्रॉब्लेम एवढाच आहे, बाकी दुसरं काही नाही. नाहीतर मला कोणी सेफ्टी भेटला गाडी चालवणारा तर मी प्रयत्न करतो. असा आहे भाऊ, त्यांच्या भाऊ मत तसा म्हणजे मला प्रसंग येतो, म्हणून कधी कधी मला प्रसंग तसाच येतो, बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही. आणि परमेश्वर निश्चित कार्य करते. मी जाण्याचा प्रयत्न करेन अशी परमेश्वरा तुमच्या चरणी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.